परमेश्वर आपले नाव यहोवा आहे असे कळवतो, परंतु ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये यहोवा देवाच्या नावाऐवजी परमेश्वर म्हणून लिहिले आहे. निर्गम अध्याय 3 ओवी 13-16. मोशे यहोवा देवाला म्हणाला, मी इस्रायलच्या संतानाकडे जाऊन त्यांना म्हणेन, तुमच्या पूर्वजाच्या देवाने मला तुमच्याकडे पाठवले आहे आणि ते मला म्हणतील, त्याचे नाव काय? तेव्हा मी त्यांना काय सांगू? मग यहोवा देव मोशेला म्हणाला, जो मी आहे तो मी आहे. आणखी तो मला म्हणाला, तू इस्रायलच्या संतानास असे सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठवले आहे. आणखी यहोवा देवाने मोशेला म्हटले, तू इस्रायलच्या संतानास असे सांग, यहोवा तुमच्या पूर्वजाचा देव, अब्राहामाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हे सर्व काळचे माझे नाव आहे आणि हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल. तू जाऊन इस्रायलच्या वडिलांना एकत्र जमवून त्यांना सांग, यहोवा तुमच्या पूर्वजाचा देव, अब्राहामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव याने मला दर्शन दिले. परंतु ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये यहोवा देवाच्या ऐवजी परमेश्वर लिहिले आहे. ते चूक आहे, कारण जगामध्ये खूप परमेश्वर आहेत. निर्गम 6 ओवी 2-3. आणि यहोवा देव मोशेशी बोलला आणि तो त्याला म्हणाला, मी यहोवा आहे आणि अब्राहामाला, इसाकाला व याकोबाला मी सर्वसमर्थ देव असा प्रकट झालो, परंतु यहोवा या माझ्या नावाने मी त्यांना ओळख दिली नव्हती. लेवी 24 ओवी 10-11. कोणी एका इस्रायली स्त्रीचा मुलगा इस्रायलच्या संतानामध्ये गेला. ते छावणीत एकमेकाशी भांडू लागले. तेव्हा इस्रायली स्त्रीच्या मुलाने यहोवा देवाच्या नावाने यहोवा देवाची निंदा करून शिवाशाप दिला. तेव्हा यहोवा देवाने मोशेला सांगितले, ज्याने शिवाशाप दिल्या त्याला छावणीच्या बाहेर आणा. मग सर्व मंडळीने त्याला धुमाड करावा, म्हणजे जो यहोवाच्या नावाची निंदा करतो त्याला अवश्य जीवे मारावे. गणना 6 ओवी 27. यहोवा देव म्हणतो, त्याने माझे नाव यहोवा हे इस्रायलच्या संतानावर ठेवावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. मलाकी 2 ओवी 1. यहोवा देव याजकांना म्हणतो, ही आज्ञा तुम्हाला आहे. सैन्याचा यहोवा म्हणतो, माझ्या नावाला महिमा द्यायला जर तुम्ही ऐकणार नाही आणि तुम्ही हे मनास आणणार नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्यावरच्या आशीर्वादास शापीन. होय, मी त्यास शापिले आहे. यशाया अध्याय 42 ओवी 8. मी यहोवा आहे, हे माझे नाव आहे आणि दुसऱ्याला मी आपले गौरव देणार नाही व कोरीव मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही. म्हणजेच यहोवा देव अशी हाक न मारता परमेश्वर म्हणून हाक मारली तर त्याचा क्रोध आपणावर येईल. प्रकटीकरण 22 ओवी 18-19. जो या बायबलमधील भविष्यवाद्याची वचने ऐकतो व वाचतो त्या प्रत्येकाला मी साक्ष देतो की जर कोणी त्याला काही आणखी चढी जोडील तर यहोवा देव या बायबलमधील लिहिलेल्या पिढा त्याला जोडील. आणि जर कोणी या भविष्यवाणीच्या पुस्तकांतून वचनांतून काही काढील तर यहोवा देव त्याला जीवनाच्या पुस्तकांतून म्हणजे स्वर्गात त्याला स्थान मिळणार नाही. तसेच या बायबलमध्ये लिहिलेल्या चांगल्या गोष्टीचा वाटा त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये 15 अध्याय अधिक जोडले आहेत. तसेच यहोवा देवाच्या नावाच्या जागी परमेश्वर म्हणून संबोधले आहे. त्याचप्रमाणे ज्या कोणी ह्या बायबलचे भाषांतर केले आहे त्याचे नावही लिहिलेले नाही. तरी आपला उद्धार व्हायचा असेल तर ते बायबल निष्ठाशीत करून पंडिता रमाबाईचे बायबल, जिने एकटीने 18 वर्ष हिब्रू व ग्रीक भाषेचा अभ्यास करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने बायबलचे भाषांतर केले आहे. आपण सर्वांनी जगांचा उत्पन्नकर्ता ज्याचे नाव यहोवा असे सांगितले आहे त्याला हालेलुया म्हणजे यहोवा देवाची स्तुती असो असे म्हणून त्याची स्तुती आराधना करूया, म्हणजे तो आपल्या सर्व संकटातून
आपली सुटका करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड.